नगर जिल्ह्यात थोरात विखे संघर्ष पवारांमुळेच वाढला। राधाकृष्ण विखे पाटलांनी माझा कट्ट्यावरून हा गंभीर आरोप केलाय। नगर जिल्ह्यातली राजकीय अस्थिरता पवारांना हवी होती, महत्त्व वाढावं म्हणून पवार राजकीय अस्थिरता ठेवतात असं विखे पाटलांनी म्हटलंय। मला वाटतं भाऊसाहेब असेपर्यंत तेवढी काही ती नव्हती। मला वाटतं नंतरच्या काळामध्ये राजकीय स्थित्यंतर झाली, मग ही सगळी काँग्रेसची छकलं झाली, मग राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना झाली, वेगवेगळ्या राजकीय प्रवासात मग त्याला एक थोडा शरद पवार साहेबांचा किनारा होता या सगळ्या राजकीय घडामोडीला। मग ती तीव्रता वाढवण्यामध्ये त्यांचा जर हातभार बऱ्यापैकी लागला आहे आणि त्यामुळे हे जर चित्र आपल्याला आज पाहायला मिळतं। अच्छा, म्हणजे आत्ताचं जे काही आहे त्याला बऱ्याच अंशी किंवा काही अंशी शरद पवार जबाबदार आहेत असं म्हणायचं? वादच नाही, त्यामध्ये काही निर्वादित येते। कारण हे पहिल्यापासून जो संघर्ष आमचा झाला म्हणजे आमच्या वडिलांचा, पवार साहेबांचा, त्यातून त्यांना कोणी जिल्ह्यामध्ये जोपर्यंत अस्वस्थता निर्माण करत नाही राजकीय, तोपर्यंत त्यांच्या जिल्ह्यामध्ये काही तसं मग साध्या राजकीय साध्य होणार नव्हतं। मग सगळ्या पक्षातल्या लोकांना त्यांनी आपापल्या पद्धतीने आमच्या वडिलांच्या विरोधात भूमिका घ्यायला लावली, त्याला ते हवा देत गेले, त्यात बाळासाहेब त्यांना बळी पडले आणि मग ती पुढे ती तीव्रता आणखी वाढत गेली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।